नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, जर तुम्ही अजूनही कर्जमाफीची केवायसी केली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी माहिती नसल्यामुळे पुढे अनेक शेतकरी बांधवांना अडचण येऊ शकतात. मित्रांनो, सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होत आहेत आणि त्याचबरोबर ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अनेक शेतकरी सेवा केंद्रात, सीएससी सेंटरमध्ये, बँकेत केवायसी करत आहेत. पण याच दरम्यान अनेक शेतकरी बांधवांकडून एकच तक्रार समोर येत आहे, ती म्हणजे पोर्टलवर दिसणारी कर्जाची रक्कम आणि प्रत्यक्ष बँकेतील कर्जाची रक्कम जुळत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं कर्ज असताना पोर्टलवर फक्त 60,000 रुपये दिसत आहेत. काहींचं 2 लाखाचं कर्ज असताना 1 लाख रुपयेच दिसत आहेत, तर काहींच्या बाबतीत जास्त रक्कम दिसत असल्याच्याही तक्रारी आहेत. जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर अजिबात घाई करू नका. सर्वप्रथम तुमच्या कर्ज खात्याचा क्रमांक, कर्जाची रक्कम, आधार क्रमांक, नाव आणि बँकेतील माहिती व्यवस्थित तपासा. जर सर्व माहिती बरोबर असेल तरच पुढची प्रक्रिया करा. पण जर रक्कम चुकीची दिसत असेल तर लगेच होय करून केवायसी पूर्ण करू नका. सर्वात आधी संबंधित बँकेत जा, तुमच्या कर्ज खात्याचं स्टेटमेंट काढा आणि पोर्टलवर दिसणारी रक्कम त्यांच्याशी पडताळून पहा. आता अनेक जण म्हणतात, आम्ही बँकेत गेलो पण तिथे कोणी नीट उत्तर देत नाही, कर्जाची रक्कम का वेगळी दिसते हे सांगत नाही. अशी परिस्थिती काही ठिकाणी असू शकते. त्यामुळे शांतपणे संबंधित अधिकाऱ्यांना तुमची अडचण समजावून सांगा आणि आवश्यक असल्यास लेखी अर्ज द्या. अर्जाची पोच किंवा स्वीकार झाल्याचा पुरावा जवळ ठेवा. काही शेतकरी तहसील कार्यालयातही जात आहेत पण तिथेही योग्य माहिती मिळत नाही, अशी तक्रार काही जण करत आहेत. अशा वेळी वाद घालू नका. तुमची अडचण लेखी स्वरूपात द्या आणि उपलब्ध अधिकृत प्रक्रियेनेच तक्रार नोंदवा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा पोर्टलवर केवायसी करताना तुम्हाला विचारलं जातं की कर्ज खाते क्रमांक बरोबर आहे का आणि कर्जाची रक्कम बरोबर आहे का, तेव्हा कोणतंही बटन दाबण्याआधी माहिती नीट वाचा. जर कर्जाची रक्कम आणि खाते क्रमांक पूर्णपणे बरोबर असेल तरच होय निवडा. जर रक्कम चुकीची दिसत असेल तर नाही हा पर्याय निवडा. आणि पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर तिथेच तुमची तक्रार दाखल करा. तक्रार नोंदवल्यानंतर तिचा क्रमांक किंवा स्क्रीनशॉट नक्की जपून ठेवा, पुढे त्याची गरज लागू शकते. मित्रांनो, आता केवायसी करताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये किंवा कर्ज खात्याच्या स्टेटमेंटमध्ये असलेला कर्ज खाते क्रमांक आणि पोर्टलवर दिसणारे खाते क्रमांक एकच आहेत का हे पुन्हा एकदा तपासा. पोर्टलवर दाखवलेली कर्जाची रक्कम आणि प्रत्यक्ष बँकेतील कर्जाची रक्कम हे तंतोतंत जुळते का याची खात्री करा. आधार कार्डवरील नाव, बँकेच्या खात्यावरील नाव, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आणि इतर माहितीही व्यवस्थित तपासा. जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही निर्धास्तपणे केवायसी करू शकता. पण जर कर्जाच्या रकमेत, नावात किंवा इतर कोणत्याही माहितीत तफावत दिसत असेल तर घाईत होय हा पर्याय निवडू नका. अनेक शेतकरी सांगत आहेत की बँकेत गेल्यानंतर ही माहिती आमच्याकडे नाही, पोर्टलवर अपडेट होईल, थोडे दिवस थांबा, अशी उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे अशा वेळी घाबरून जाऊ नका आणि कोणाशीही वाद घालू नका. तुमची अडचण लेखी स्वरूपात द्या, अर्जाची पोच घ्या आणि शक्य असल्यास कर्ज खात्याचं अद्ययावत स्टेटमेंटही घ्या. जर बँकेतून समाधानकारक उत्तर जर मिळालं तर संबंधित सहकार विभाग, उपनिबंधक कार्यालय किंवा इतर सक्षम अधिकाऱ्याला संपर्क साधून तुमची अडचण लेखी स्वरूपात मांडू शकता. लक्षात ठेवा, 2 मिनिटं माहिती तपासण्यासाठी दिलेला वेळ पुढे होणारा मोठा त्रास वाचू शकतो. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली किंवा घाईघाईत केवायसी करू नका. मित्रांनो, केवायसी करताना आधार क्रमांक, बँकेचा पिन किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. फक्त अधिकृत सेवा केंद्र किंवा अधिकृत प्रक्रियेची माहिती द्या. मित्रांनो, जर तुमच्या गावात किंवा ओळखीतील एखाद्या शेतकरी बांधवांचं अजून केवायसी झालेलं नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान टळू शकतं. तुमच्या केवायसी मधील कर्जाची रक्कम बरोबर दिसत आहे का की काही तफावत आहे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा, त्यामुळे इतर शेतकरी बांधवांनाही मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच कर्जमाफी शेतकरी योजना, सरकारी जी.आर आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.